ऑफिसच्या गॅलरीतून खाली बघितलं आणि काही सेकंद वाटलं आपण पुण्यात नाही तर एखाद्या हिल स्टेशनवर शिफ्ट झालो आहे. ढगातून पडलेल्या गारांच्या थरानं रस्ता अगदी पांढराफटक झालेला. एकीकडे हे चित्र होतं तर दुसरीकडे पुणेकरांच्या सोशल मीडियावर अवकाळी ढगफुटीचे फोटो आणि व्हिडिओचा पाऊस सुरू झाला होता. आता हे सगळं एकदम भारी आणि रोमॅन्टिक वाटत असलं तरी अवकाळी पावसाचा हा सीन थोडा सिरियस आहे बरं का. 31 मार्चला गारपीट झाली आणि 2 एप्रिलला पुण्यात भर दुपारी आभाळ काळकुट्ट झालं आणि तासभरात इतका मुसळधार पाऊस पडला की पुण्याने स्वतःचाच 130 वर्षांचा रेकॉर्ड मोडला. यामुळे 1 ते 4 झोपणाऱ्या पुणेकरांची सुद्धा झोप उडाली. कारण ठिकठिकाणी रस्त्यांना नाल्याचं रूप आलं होतं. गाड्या अडकून पडल्या होत्या. वाऱ्यामुळं 80 पेक्षा जास्त झाडं पडल्याच्या घटना देखील घडल्या आणि यात दुर्दैवाने एक बळीही गेला. पण एप्रिलच्या उन्हात निसर्ग अचानक ही सरप्राईज टेस्ट का घेत आहे? पुण्यात पावसाने नक्की कोणता रेकॉर्ड मोडला आहे? पुढचे 2 ते 3 दिवस पावसाचा अजून काय प्लॅन आहे? हवामान खात्याने नक्की काय अंदाज सांगितला आहे? हे सगळं जाणून घेऊ या व्हिडिओमधून. नमस्कार, मी अरविंद आणि तुम्ही पाहतात महाराष्ट्र कट्टा. मंडळी, पुणे तिथे काय उणे, पण याच पुण्यात तब्बल 130 वर्षानंतर विक्रमी पावसाची नोंद झाली. गुरुवारी 2 एप्रिलला महिन्यातील एका दिवसात 65 मिलीमीटर इतका पाऊस पडल्याची माहिती समोर आली आहे. 130 वर्षांनी पहिल्यांदाच इतका पाऊस पडला आहे. यापूर्वी 1896 मध्ये 51.1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे कपबशीच्या आकारासारख्या असणाऱ्या पुण्यात वादळी वाऱ्यासह अचानक मुसळधार पाऊस झाल्यानं अनेक पुणेकरांना याचा फटका बसला. याचं कारण म्हणजे सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने बरेच नागरिक छत्री किंवा रेनकोट सोबत ठेवत नाहीयेत. त्यामुळे अचानक झालेल्या या मुसळधार पावसामुळे अनेक पुणेकरांची चांगलीच तारंबळ उडाली. पुण्यामधल्या सिंहगड रोड, कात्रज, बाणेर, पाषाण या भागात झाडं पडण्याच्या घटना घडल्या. काही ठिकाणी वीज पुरवठाही खंडित झाला होता, तर रस्ते जलमय झाले होते. यामुळे वाहतुकीवर देखील मोठा परिणाम झाला. अनेक पुणेकरांच्या बाईक आणि चारचाकी पाण्यात पोहताना दिसल्या आणि या सगळ्यामुळे पुणे महापालिका प्रशासनाची पोलखोल झाली. तर फक्त पुणे शहरातच नाही तर पुण्याच्या ग्रामीण भागातही पावसाने हजेरी लावली होती. पण या अवकाळी पावसामागचं कारण नक्की काय आहे? तर हवामान तज्ज्ञांनी या अवकाळी पावसाची 2 प्रमुख कारणं सांगितली आहेत. त्यातलं पहिलं कारण आहे ते म्हणजे दक्षिणेकडून म्हणजेच तमिळनाडूपासून महाराष्ट्रापर्यंत द्रोणी रेषा सक्रिय झाली आहे. यामुळे वातावरणात अस्थिरता निर्माण झाली आहे. तर दुसरं कारण ते म्हणजे बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र या दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात आर्द्रतेच्या हवेचे वरच्या थरांमध्ये वाढलेले प्रमाण आणि त्यासोबतच जेट प्रवाह दक्षिणेकडे सरकल्यामुळे वादळी पावसाची स्थिती निर्माण झाली आहे आणि कमी वेळेत विजांचा गडगडाट होऊन जोरदार पाऊस कोसळला आणि गारपीटही झाली. आणि पावसाची ही परिस्थिती पुढचे काही दिवस अशीच राहणार आहे, असं हवामानशास्त्रज्ञ SD सानप यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार पुढे आले आहे. राज्यात पुढचे 2 ते 3 दिवस हवामान अस्थिर राहणार असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. विशेष म्हणजे वादळी वाऱ्याच्या काळात सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असंही आवाहन त्यांनी केलं आहे. एकूणच काय तर 130 वर्षांचा पावसाचा रेकॉर्ड मोडला असला तरी अवकाळी पावसाने पुणेकरांची चांगलीच तारंबळ उडवली होती आणि ही परिस्थिती पुढचे काही दिवस अशीच राहणार असून हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे. तर पुण्यासोबतच अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, सातारा, वाशिम आणि मराठवाड्याच्या काही भागात वादळी वारे, मेघगर्जना आणि गारपिटीसह अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यामुळे आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाने येलो अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. दरम्यान हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. तुमच्या भागात किती पाऊस झालाय हे सुद्धा सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र कट्टाला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.